मराठी भाषा आणि महाराष्ट्रातील शाळा या संदर्भात एक मोठी बातमी आहे। महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। यापुढे महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे आणि ज्या शाळा हे नियम पाळणार नाही त्या शाळांवरती कारवाई होऊ शकते, त्या शाळांची मान्यता देखील रद्द होऊ शकते। तर महाराष्ट्र शासनाच्या ह्याच निर्णयाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हा निर्णय अचानक घेतलेला नाही किंवा हा निर्णय नवीन देखील नाही, तर 2020 मध्ये ह्या संदर्भातील एक कायदा करण्यात आलेला आहे। तर त्या कायद्यानुसार राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक करण्यात आलेलं होतं, पण बऱ्याचशा शाळा ह्या नियमाचं पालन करत नव्हत्या। त्यामुळे आता राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत। ह्या GR मध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेऊ। ह्यामध्ये पहिला विषय आहे मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। राज्यातील सर्वच शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंत मराठी विषय शिकवणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। राज्यातील CBSE, ICSE, इंटरनॅशनल स्कूल अशा सर्वच शाळांना हा नियम बंधनकारक असणार आहे। ह्या GR मधील दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, नियम न पाळल्यास संबंधित शाळांवरती कारवाई केली जाऊ शकते। जर एखाद्या शाळेने मराठी भाषा शिकवली नाही तर त्या संबंधित शाळेची मान्यता रद्द केली जाऊ शकते। त्याचबरोबर त्या शाळेला देण्यात आलेलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC देखील रद्द केली जाऊ शकते। त्याचबरोबर संबंधित बोर्ड किंवा प्राधिकरणाला त्या शाळेसंदर्भात तक्रार केली जाईल। त्याचबरोबर ह्या GR मध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळेवरती आर्थिक दंडाची कारवाई देखील केली जाऊ शकते। ह्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यातील ज्या शाळा मराठी विषय शिकवणार नाही त्यांच्यावरती 1 लाख रुपयापर्यंत दंड देखील केला जाऊ शकतो। म्हणजेच याचा अर्थ सरकारने आता शाळेमध्ये मराठी विषय शिकवण्यासंदर्भात अतिशय गांभीर्याने विचार करायला सुरुवात केलेली आहे। तर मराठी विषय शिकवण्यासंदर्भातली अंमलबजावणी असेल, जर मराठी विषय शिकवला नाही तर शाळेवर होणारी कारवाई आणि आर्थिक दंड वसूल करण्याची तरतूद देखील ह्या GR मध्ये करण्यात आलेली आहे। हा निर्णय खालील कायद्यांवर आधारित आहे: महाराष्ट्र सेल्फ फायनान्स्ड स्कूल ऍक्ट 2012, मराठी भाषा सक्तीचा कायदा 2020। या कायद्यांमध्ये आधीपासूनच तरतुदी आहेत, पण आता त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे। महाराष्ट्र शासनाने नेमका हा निर्णय का घेतलेला आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊ। मराठी भाषेचा प्रचार आणि जतन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांना मराठी भाषा समजणे हे महत्त्वाचे आहे आणि ह्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर राज्याची भाषेची संस्कृती टिकवणे, ती जतन करणे आणि ती वाढवणे ह्यासाठी देखील हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे सरकारचा उद्देश स्पष्ट आहे की राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा येणं हे आवश्यक आहे। ह्या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि संबंधित शाळांवरती नेमका काय परिणाम होणार आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेऊ। यापुढे विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकणे हे बंधनकारक असणार आहे। त्याचबरोबर पालकांना त्यांच्या पाल्यासाठी शाळा निवडताना ह्या गोष्टीकडे लक्ष देणं हे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी आता शाळा व्यवस्थापनावरती आहे। त्या संदर्भातील बदल शाळा व्यवस्थापनाला करावे लागणार आहेत। ह्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की जर तुमच्या पाल्याच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल तर तुम्ही संबंधित बोर्डाकडे तक्रार करू शकता, कारण आता मराठी भाषा शिकवणे हा कायदेशीर नियम करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, हा GR राज्यातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे। आता सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि हा नियम मोडणाऱ्या शाळांवरती कायदेशीर कारवाई देखील होणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडून आर्थिक दंड देखील वसूल केला जाणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी आणि संबंधित शाळा व्यवस्थापनासाठी हा नियम, हा GR अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ह्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत, पालकांपर्यंत शेअर करा आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।